ओसम हादी कोण आहे? पॉलिटिकल आहे, नेता आहे. चला मग बघू याचा पराक्रम यानं काय काय केलंय असं. ते काय करायचं की म्हणजे म्हणजे बांगलादेशात काय करायचं माहिती आहे की बांगलादेशात भारताच्या विरुद्ध बोलायचं, भारताच्या विरुद्ध म्हणजे भारताला काय बोलायचं असं आहे तसं आहे, म्हणजे ते टार्गेट करायचं कुणाला, भारताला करायचं. आणि ते हसीना शेखच्या विरोधात असायचे आणि त्याला प्रमुख चारावी मानलं जात होतं. म्हणजे त्या आंदोलनात होते का ते जे लोक, तिथला ते प्रमुख नेता त्याला मानलं जात होतं. म्हणजे तिथं तीच मेन म्हणून त्याला लोकांनी टार्गेट केलं म्हणून. परवा दिवशी काय झालं माहितीये का, ते परवा दिवशी रिक्षात चाललेला, ते रिक्षात चालले मागून दोन गाड्या आल्या, म्हणजे त्याला दिसलेल्या आरशात, पण त्या मागून दोन गाड्या आल्या. मग त्या दोघांनी काय केलं माहिती, त्या रिक्षाच्या थोडं पुढे गेल्यानंतर लगेच त्या होमानं हाय का कोणती, त्याच्यावर लगेच गोळीबार घालल्या लगेच त्याच्या डोक्यात गोळी गेल्या लगेच त्या रिक्षावाल्याने रिक्षा वळवली आणि डायरेक्ट मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेलं. मग मेडिकल हॉस्पिटल कॉलेजमध्ये नेल्यावर तिथं जरा म्हणजे बघितलं डॉक्टरांनी कसं कसं काय काय आहे, पण तिथं काय त्याचा उपचार झाला नाही. म्हणून तिथल्या त्यांच्या घरच्यांनी, तिथल्या माणसाने, म्हणजे सगळ्यांनी त्याच्या जे सदस्य होते ते डायरेक्ट त्याला सिंगापूरला डायरेक्ट शिफ्ट केलं. सिंगापूरमध्ये एका दवाखान्यात तिथं त्याला टाकलं. मग तिथं त्या दवाखान्यात टाकल्यानंतर तिथं 2-3 दिवस प्रोसेस चालू झाली, पण त्या प्रोसेसमध्ये त्यांना यश भेटलं नाही. म्हणजे त्याचा डिटेच झाला, म्हणजे त्याला सहनच झालं नाही, म्हणजे ते कॉमातच गेलता. गोळी झाल्यानंतर ती कॉमात गेलता. मग त्याचा असा अंत झाला. पण हे अंत झाल्यानंतर दुसरं एक युद्धच तिथे पेटलं, म्हणजे तिथं दुसरंच युद्ध पेटलं. तिथं युद्ध काय पेटलं माहिती का, त्याला कोणी मारलं, त्याला भारतातल्या माणसाने मारलं म्हणून त्याला हे करायला, म्हणजे तिथं जे हिंदू होते का त्यांच्यावर डाऊट धरायला, तुम्हीच मारलाय, भारताच्या आम्ही विरोधात बोलत होता म्हणून तुम्हीच मारलाय आमच्या माणसाला. असं असं म्हणून गाड्या ती फोडल्या, म्हणजे सगळे गाड्या फोडायची, म्हणजे कुठं दुकानं फोडायची सगळीकडे. तिथं पत्रकार म्हणजे जे ऑफिस होतं का तिथं जाऊन तिथं तिथं जाळ ते केला, सगळं आधी केलं. पण एक गोष्ट त्यांनी एक लय मोठी चूक केली. त्यांनी काय केलं माहितीये, तिथल्या हिंदू मुलाला, म्हणजे तिथं एक कारखान्यात तिथे हिंदू मुलगा होता, त्यानं म्हणजे तिथं ते कामाला राहत होता आणि ती एकुलता एकच होता घरच्यासाठी. ते हिंदू आहे म्हणून, म्हणजे जातीत भेद केला आणि ते हिंदू आहे म्हणून त्याला काय केलं पाहिजे, त्याला पहिल्यांदा सगळ्यांनी मारल्यानंतर ती लई भ्याला. मग ते जेव्हा लई भ्याला का तेव्हा ते जरा बेस्तुजा पडला. मग बेस्तुजा पेल्यावर लोकांना काय वाटलं माहिती, ती मिळाला म्हणल्यावर सगळ्यांनी लगेच त्याला घेतलं आणि वर टांगलं झाडाला टांगून त्याला जाळलं. पण तुम्ही जाळलं ही लई मोठी तुम्ही चूक केली. भारतावर ऍक्शन उचलते हे करते ते करते, पण ती एक गोष्ट विसरली. त्यांना काय वाटायला माहितीये का, आमच्या मागे तर नेत्याचा सपोर्ट आहे, आम्हाला कोण काय करणार आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हाला नेत्याचा सपोर्ट असू नाही का नसू, जेव्हा भारत ऍक्शन घेईल का, जेव्हा भारत ऍक्शन घेईल का, तेव्हा तुमच्या तोंडातून तुमची इज्जत काढण्यात येईल. आता तुम्हाला आता टाइमपास वाटतं हे असलं सगळं करायला, तुम्ही तुमच्या मनातून लगेच आम्हाला कळते तुम्ही कसं काय 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 करायला हे तुम्ही. आणि ऐका पब्लिक, ही काय करते ती माहितीये, ही फक्त चर्चेत राहण्यासाठी हे सगळं त्यांनी केलंय. काय केलं ह्यांनी, चर्चेत राहण्यासाठी हे सगळं केलं नाही तर हे एवढं असं काय केलं तर भारताचा ह्यांचा काय संबंध आहे, ह्यांचं सूत्र जुळत नाही भारतासोबत. काय कुणी ह्यांना काय केलंय काय का उगाच कुठल्याच नेत्याचं ऐकायचं, म्हणजे ती जनतेनं पण समजून घेणं गरजेचं आहे. तिथल्या जनतेने समजून घेणं गरजेचं आहे. नेता आपल्यासोबत कसं करतात, आपण कसं वागायचं, कसं नाही, जनतेनं समजून घेणं गरजेचं आहे. आणि जनता तुम्हाला मत काय, तुम्ही लोकांना शिंगावर घेण्यासाठी नाही द्या. तुमचं ते शिंग आहे का, ती तुमची ती पावर आहे का, ती लोकांच्या कामासाठी असते, ती सुरक्षेसाठी असते. मारहाण कुठं लोकांना काय शिंगावर घेण्यासाठी नसते. ती शिंगाचा वापर गटारी खंदा रोड कराय असते. ती तुम्ही दुरुपयोग करू नका. आणि मला फक्त एकच म्हणणं आहे सांगायचं की भारताला काय बोलू नका, भारताचा तुमचा काय संबंध नाही. आणि पब्लिक आणि जनतेने पण समजून घ्या, आपण कुणाला निवडून द्यायचं. आपण ही काय करते ती माहिती आहे, ह्यांना ही कलियुग आहे. ह्या कलियुगात तुम्हाला माणसाची देण त्यांना काय किंमत नाही. ह्यांना फक्त पैसे कुठून येते ते कसं निघते, आपल्याला दुसरीकडे ढकलते देईन ते काय करते ते ह्याच्यावर जरा थोडं लक्ष द्या. आता आपण काय बोलायचं नाही, पण आता फक्त हे समजून घ्यायचं, शांत बसायचं, आपण काय करायचं काय नाही. तुम्हाला काय वाटायलंय की थोडा म्हणजे एंटरटेनमेंट होईल, हे चांगलं होईल, पण आज ज्या पोराला तुम्ही मारले त्या पोराच्या घरच्यांना काय वाटत असेल, तुमचा एंटरटेनमेंट झाला, त्या पोराच्या घरच्याला काय वाटत असेल. आणि त्या उस्मान हाय सारखी ते म्हणजे ते पोरग होता त्यासारखी तिथे 1000 लोक होती, ते 1000 लोक अशीच मेली, पण 1000 लोक अशी मेली, पण त्यांच्या विषयी एवढा राडा नाही केला. पण ह्याच्या विषयी काय एवढा राडा झाला का, राडा झाला माहितीये, ही काय करायचं माहितीये, भारताला टार्गेट करायचं.
माणसाला तिथल्या मजा यायची ही जरा वेगळंच करायला म्हणून जर त्याला तिथल्या माणसाला मजा यायची मग ही माणसाला मजा यायची म्हणून ह्यांचं ह्यांना इकडे टाकून दिलं सरकारने तिथल्या आणि ती सरकार वेगळं प्रकरण करायला ते प्रकरण तुम्ही समजून घ्या ते काय करायला प्रकरण इथं तुम्हाला माणसात गुंतवते ती त्यांना काय कुणाचा गळा जरी कापला तरी त्यांना काय फरक पडणार नाही आता मी तुम्हाला बारका वाटतोय तुम्हाला काय वाटतं की काय बोलायला पण नाही काय मनातल्या मी गोष्ट सांगायला काय मला कळालं मी सांगितलं तुम्हाला आणि तुम्हाला पण सुरक्षा नाही पाहिजे तुम्हाला पण समानता नाही पाहिजे जनतेला सांगतो तुम्हाला बी समानता नाही पाहिजे तुम्हाला बी एंटरटेनमेंट पाहिजे तुम्हाला फक्त हसायचं खेळायचं हे असं झालं ते तसं झालं अर्क जर काय असं नाही करायचं रे आपण एकजूट राहायचं असते आपण सगळे एक हो मग आपण सगळे एक झाल्यानंतर काही जात भेद काय नसते मनुष्य जन्म आहे सगळे समान असते ह्याच्यात कोणाची जात भेद काय नसते उगं काढलेलं आहे उगं काय ह्याच्यात एवढं काय ह्याच्यात इंटरेस्ट घ्यायचा आहे करमणूक म्हणून उगं त्याच्यात इंटरेस्ट घ्यायचा हेच जात असेल तेच जात असेल हे असलं काय चांगलं नाही सगळ्यांनी एकजूट राहावा सगळ्यांनी मिळून मिसळून राहावा बांगलादेशात का म्हणा नाही तर इकडे भारतात बी म्हणा जर तुम्हाला जर आम्ही तुम्हाला इतकं गोड बोलून तरी तुम्हाला जर कळत नसेल मग आम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल ऍक्शन म्हणजे भारत घेईल मला सांगायची काय गरज आहे भारत ऍक्शन घेईल पण संयम ठेवला आहे तुम्ही कालवा करू नका तुम्हाला बी तेच पाहिजे तुम्हाला काय वाटायले आता आम्ही हिंदू मुलाला मारलं आता आम्हाला आमच्या रागात अटॅक करते पण नाही सगळी चाल ओळखली आम्ही त्याच्यामुळे शांत आहोत आता पुढे काय होईल